ज्याचे उपनयन संस्कार झालेले नाहीत, ज्याला शेंडी आणि जाणवं नाही, अशा कोणाही व्यक्तीला गायत्रीचा अधिकार नाही बघा. कारण न मातु परदैवतम, आईसारखं जसं दैवत नाही, गोदावरी सारखं तीर्थ नाही, द्वादशी सारखा पर्वकाळ नाही, आणि गायत्री सारखा जगात मंत्र नाही. पण तो कोणालाही जपण्याचा अधिकार नाही. अनुराधा पौडवाल महाराष्ट्रातली 2 नंबरची गायिका आहे लता दिदी नंतर. पण रजस्वाल असताना त्या दिवशी कॅसेट मध्ये रेकॉर्डिंग केला, वाणीचा कॅन्सर झाला, वाणीच निघून गेली. एवढ्या मोठी गायिका हतबल झाली, तिला पुन्हा गाता आलं नाही महाराज. ते मंत्र आहे. हिंदी चित्रपटाची गाणी नाही, कधी म्हणायची कधी सोडून द्यायची, ती मंत्र आहे. त्याचा प्रभाव होतोच आणि परिणामही भोगावा लागतो. चला पुढे. ज्ञानोबरांनी सांगितले 8व्या अध्यायात, ओंकाराची कुशी. ओंकार मंत्र, ओंकार. जगामध्ये जेवढे धर्म आहेत त्या सगळ्या धर्माचे, इस्लाम, मुस्लिम, शिखाई, ख्रिश्चन कोणताही असू द्या, हिंदू धर्मापासून, या सगळ्या धर्माचे मंत्र ओंकारातून जन्माला आले. ओंकार जगातली सगळ्यांची आई आहे. पण ऐका, ज्या मुलीचं लग्न झालेलं नाही अशा कुमारिका मुलीने ओंकाराची साधना गुरुमुखातून घ्यायची नाही आणि ओ मंत्र जपायचा नाही. गुरुमुखातून जर दीक्षा घेऊन जर ओंकार जपला तर लग्न झाल्यानंतर त्या मुलीला संततीच होऊ शकत नाही. जगातल्या कोणत्याही डॉक्टरकडे जा आणि कोणतीही वैद्यांनी ट्रीटमेंट करा, तिला वांद म्हणूनच जगावं लागेल, अपत्य होऊ शकत नाही महाराज. असा नियम आहे शास्त्रीय. हे सगळं अवघड आहे महाराज. मग सोपं काय? लावणी मृदंग रामपूजी सदाशिव भजन करी महादेव. भगवान शंकर प्रभू रामचंद्राच्या नामचिंतनाशिवाय दुसरं कोणतंच भजन करत नाहीत महाराज. मंत्रा शिवाचा राम नामाचा मंत्र भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे. म्हणून जे त्यांना प्रिय ते आपण केलं पाहिजे. पतीच्या मतानुसरोनी पतिव्रता. पतीला जे आवडतं ते पत्नीने करायचं, नाही तर त्याला आवडती कोबीची भाजी, हिला आवडती कारल्याची भाजी. हे कसं जमेल? जे त्याला आवडतं ते तिने केलं पाहिजे. म्हणून प्राणेश्वरी म्हटलंय तिला. तसं जे भगवान शंकराला आवडतं ते त्याच्या भक्तांनी केलं पाहिजे. विठाला ज्ञानेश्वरी जगात पहिली कोणी वाचली असेल तर प्रत्यक्षात भगवान शंकरांनी वाचली राजा. म्हणून जे त्यांनी वाचली ती आपण वाचा. सगळ्यात सोपं काय असेल तर नामचिंतने. थोडस बोलतो, देवाच्या नामचिंतन करता धर्माचा प्रतिबंध नाही, जातीचा प्रतिबंध नाही, वर्णाचा प्रतिबंध नाही, आश्रमाचा प्रतिबंध नाही, स्थळाचा प्रतिबंध नाही आणि वयाचा प्रतिबंध नाही. 1 वर्षाच्या मुलाला जर बोलता येऊ लागलं तर आई त्याला रामकृष्ण हरी म्हणायचं शिकवू शकते, पण ती आईची जबाबदारी आहे. म्हणून शास्त्र सांगतं 16 वर्षाच्या आत जर मुलगा बिघडला तर ते पाप आईवर आहे. तुका म्हणे जाय नरक अभक्ताची माय. 16 वर्षाच्या आत जर मुलगा बिघडला तर ते पाप आईलाच भोगावं लागतं. कारण आईवर जबाबदारी चिखलाच्या गोळ्याला कसा आकार द्यायचा तो. राग येत नसेल तर बोलू का? आता आला तरी बोलणार आहे. आपल्या मुलांना जर चांगले संस्कार देण्याची आपली ताकद असेल तरच जन्माला घाला, नाही तर लोकसंख्या अधिक वाढते त्याच्यात तुमची भर घालवू नका. तसेच राहा तुम्ही. जर आईलाही नोकरी करायची असेल, नुसता घरात पैसाच पाहिजे असेल तर त्या आपत्त्याला जन्माला कशाला देता? मला माहित नाही पण मी ऐकतोय आई आणि बाप सर्व्हिसला जातात तर मुलगा पाळणा घरात ठेवता तुम्ही. अरे घरी म्हातारी माणसं सुद्धा तुम्हाला जड झाले, मग ते संस्कार त्यांना लावणार कोण? पूर्वी आईबाप जर कामात गुंतले असते तर घरी आजा आजी संस्कार लावायची महाराज. आजीचं आणि आज्याचं जितकं नातवाशी कनेक्शन आहे तेवढं आईबापाचं नाही बघा. म्हणून घरात आजा आजी ही वारकरी नव्हे हिंदू धर्माची संपत्ती ती घरात असली पाहिजे. जे आईबाप करू शकत नाही ते आजा आजी करू अरे एकनाथ महाराजांचे आई आणि वडील जन्मताच मेले तर त्यांच्या आजोबांनी एवढे चांगले संस्कार दिले तर नाथ महाराजांसारखे संत जन्माला आले. केवळ आजा आजीचे उपकार आहेत वारकरी संप्रदायावर. एकनाथ महाराजांचा सांभाळ मरेपर्यंत आजा आजोबांनी केला, ना तर आई वडील त्यांची जन्मताच मेले 8व्या दिवशी, संगत दोन्ही मरून गेले. हे आजा आजीचे उपकार आहेत महाराज.
मग चांगल्या पाल्यांना आपलं रामकृष्ण हरी भजन शिकवा. आळंदीला या, सोहम नावाचा 9 वर्षाचा मुलगा आहे, आई भांडी घासते, पण 18 अध्याय ज्ञानेश्वरी त्या लहान मुलाची मुखोद्गती. 18 अध्याय तुम्ही युट्यूबवर सर्च करून बघा. चांगली मुलं जन्माला येण्याकरता सुद्धा आई बापाला पुण्य करावं लागतं. फुकट चांगली मुलं जन्माला येत नाही. अरे ज्ञानोबराय जन्माला येण्याकरता रुक्मिणी आई साहेबांनी सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. 1.25 लाख. त्यावेळेला निवृत्ती आणि ज्ञानोबराय जन्माला आले. फुकट नाही, त्याच्याकरता तपश्चर्या करावी लागते. नाही तर ढाब्याहून धरून आलेली जात न जन्माला आलेली चांगली काय वांजरायली तर काय वाईट आहे. देशाला कलंक नवरेली मुलं काय कामाची. 3 सजावत देश को सती संतावर शूर, 3 लजावत देश को कपटी कायर क्रूर. विठाला आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. 1 वर्ष त्यात नामचिंतन करू शकतो. थकलेला एखादा म्हातारा असेल तो सुद्धा हातामध्ये माळ घेऊन भगवत नामचिंतन करू शकतो. देवा 350 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समकालामध्ये अनेक महाराष्ट्र संत झाले. अनेक. त्यात मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एका मुसलमान कुटुंबात एका महापुरुषाचा अवतार झाला. त्यांचं नाव शेख महम्मद महाराज. 7 वर्षाचे होते. बाप खाटकाचा धंदा करत होते. शेख महम्मद महाराजांच्या हातामध्ये सूर्याने बकरा दिला. सांगितलं महम्मद याला कापून याची कुर्बानी करून घेऊन ये. लहान मुलाने बकरा हातात घेतला, सुरी घेतली, झाडाला बकरा बांधला, सुरी घासू लागली. ती सुरी घासताना त्या प्राण्याने पाहिलं आणि त्याच्या अंगाचं दरदरून घामळून आलं. रोमांच उभे राहिले. ते असं ओरडायला लागलं. संत हृदय असलेल्या शेख महम्मद महाराजांनी त्याचं रडणं ऐकलं, त्याच्या डोळ्यातलं पाणी ऐकलं. साधूभाव जागा झाला. बघा सुरी घासू लागल्यापासून महम्मद विचार करतात मी कापणार, याला चाहूल लागली. कापल्यानंतर काय होतं बघावं म्हणून घासलेली सुरी स्वतःच्या करंगुळीवर ठेवली. दाबल्याबरोबर करंगुळीच उतरून गेले महाराज. रक्ताचा पाड चालला, वेदना होऊ लागल्या. मनात विचार केला एवढीशी करंगळी मी माझ्या हाताने कापून घेतली तर मला एवढ्या वेदना होतात. ज्याच्या मानेवर सुरी चालवायची त्याला किती वेदना होत असतील. याला साधू म्हणतात महाराज. कोणाही जीवाचा न घडो मस. त्या काळ्या पिशवीत आणणारी लोक आहेत ना, समोर तुकडे करताना पाहतात तरी काय पाषाण हृदय, तुकडे केलेले खातात महाराज. हे राक्षस जात नाही तर दुसरी कोणती जात आहे. तुमच्या डोळ्यासमोर अरे चिलट जर मारायचं म्हटलं तर माणसाच्या डोळ्याला पाणी येतंय. चिलट. आणि तुमच्या जवळ कापतात तरी तुमचं हृदय पाषाणाचं आहे. साधं तुम्हाला प्रेम सुद्धा जागा होऊ शकत नाही. काय हृदय झालेत माणसाचे महाराज. पाषाणासारखे हृदय होऊन बसलेत लोकांचे. ज्याला संवेदना राहिल्या नाही, प्रेम राहिलं नाही, माया राहिली नाही. अरे जिवंत आई वडील भीक मागतात असे रोडच्या कडेला आणि मुलं मोठमोठ्या बंगल्यात राहतात. हृदय पिळवटच सुद्धा नाही माणसाचं. शेख महम्मद महाराज तसे नव्हते महाराज. सुरी फेकून दिली, बकरा सोडून दिला. बापाकडे आले बाबा अरे विधभर कुटुंब सांभाळण्याकरता जर तुम्ही एवढं पाप करत असा तर उपवासी राहू पण हत्या करू नका. हे राग आला बापाला. 7 वर्षाच्या मुलाच्या कमरेत लाद घातली. माझं गाव सोड, माझं घर सोड, पुन्हा दिसू नको. निर्णय घेतला, गावच सोडून दिलं. बीड जिल्हा सोडला, नगर जिल्ह्याला आले. श्रीगोंद्याच्या मस्जिद मध्ये थांबले आणि हिंदू पंडितांना विनंती करू लागले मला कोणीतरी हिंदू धर्मात घ्या. कोणीच घेतलं नाही. कार्तिकीची वारी जवळ आली. चांगा बोधले नावाचे साधू ज्यांचं दौलताबाद देवगिरी किल्ल्यावर आजही त्यांची समाधी चांगा बोधल्यांची. ते पंढरीच्या रस्त्याला निघाले वारीला म्हणून आणि रामकृष्णारी भजन त्यांच्या मुखातून चाललं होतं. रामकृष्ण गीती गात टाळ चपोळ्या वाजवीत छंदे आपुल्या नाचत निज घेऊन फिरते गा जनीवनी अवघा देव वासनेचा पुसा वाटा. भगवत भजन करत चाललेल्या चांगा बोधल्यांना शेख महम्मदांनी पाहिलं पळत आले. महाराज मलाही पांडुरंगाच्या दर्शनाला यायचंय पण मुसलमान आहे. मुसलमानाला मंदिरात कोण येऊ देईल म्हणून माझ्यावर दया करा. मला हिंदू धर्मात घ्या, वारकरी बनवा आणि तुमच्या बरोबर पांडुरंगाच्या दर्शन करता घेऊन चला. चांगा बोधल्यांनी उत्तर दिलं महम्मद
पांडुरंगाच्या दर्शन करता जात आणि धर्म बदलावा लागतो हे तुम्हाला कोणी सांगितलं? ज्ञानोबराय सांगतात, अभिमानून संडी स्वजातीचा, ज्याला त्याला आपल्या जातीचा अभिमान असावा. म्हणून आमुची माळ याची जात, आम्ही वारीक वारीक, म्हणे नरहरी सोनार, म्हणे शिंपियाचा नामा, अहो म्हणे चोखे याची महारे. जात बदलू नका. 700 वर्षापूर्वी बहुजन समाजाला एकत्र करून वारकरी संप्रदायाची क्रांती ज्यांनी केली त्यांचं नाव ज्ञानेश्वर महाराजे. मिळवली मानदी वैष्णवांनी. ज्ञानोबरांनी पहिली दिंडी काढली ना, त्याच्यातली वारकरी माहिती तुम्हाला कोण आहे? कबीर मोमिन लथिफ मुसलमान, हे दिंडीतले वारकरी आहे. सेनाना वेदान विष्णुदास. जात धर्म बदलू नका. गळ्यातली तुळशीची माळ त्यांच्या गळ्यात घातली. महम्मद दाखवून द्या जगाला, तुम्हाला पंढरपूरला यायची गरज नाही. या दर्ग्यामध्ये बसा आणि रामकृष्ण हरी भजन करा. 6 महिन्यात भगवान पांडुरंग परमात्मा तुम्हाला दर्शन करता इथे येईल. या दर्ग्यात येऊन तुम्हाला दर्शन देईल. तुम्ही पंढरपूरला येऊ नका. हे महाराष्ट्राला कळालं पाहिजे. म्हणून वाणीवर विश्वास ठेवला. सकाळी गावात फिरावं, भिकेचे तुकडे मिळेल ते मधुकरी म्हणून खावी आणि टाहो फोडून मस्जिद मध्ये रामकृष्ण हरी भजन गावं. जगाच्या इतिहासात असं आश्चर्य घडलं महाराज. एका मुसलमानाला मस्जिद मध्ये भगवान पांडुरंगाने आपल्या विटेवरचं रूप दाखवून त्यांना कृतार्थ केलं. बघा आजही श्रीगोंद्याला या. आजही जगाच्या इतिहासामध्ये श्रीगोंदा आणि त्या श्रीगोंदात गावात अशी मस्जिद आहे का ज्या मस्जिद मध्ये भगवान स्वयंभू रूपाने विटेवर उभा आहे आणि भगवंताचा नाम सप्ताह आणि शेख महम्मद महाराजांचा समाधी सोहळा हा टाळ मृदंग आणि कीर्तनाच्या माध्यमातून होतो. हा वारकरी संप्रदायाच्या भगवत भक्तीची क्रांती महाराज, ही क्रांती. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ज्या रस्त्याने निवृत्तीनाथ गेले, ज्या रस्त्याने ज्ञानोबराय गेले, ज्या रस्त्याने नाथ महाराज गेले, त्याच रस्त्याने आम्ही चाललो. सोपे वरमामा सांगितले संती, कोणती वाटे ही वाट गोमठी वैकुंठाशी जाता. रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा स्वल्प वाटे संती. कोणतं वरमय भजनानंतर थोडं पाहू. विठोबा मारुत्र्याने 100 योजने पार करून अशोक वाटिकेमध्ये भगवती सीता मातेचा शोध घेतला आणि जगदंबा सीतेला त्या रावणाच्या राक्षसीने त्रास देताना मारुतीरायाने पाहिल्या. असे रागवले मारुतीराय. सोनं जळत नाही. किती काळ जरी आगीच्या भट्टीत जरी सोनं राहिलं तर सोनं चकाकून बाहेर पडतं, ते जळत नाही. पण रागाने मारुतीरायाने आग लावली तर सोन्याची लंका जळाली. जाळी लंका, सोनं सुद्धा जळालं. बघा काय रागवले असतील मारुतीराय. केवळ जगदंबा सीता मातेला त्रास देत होत्या त्या राक्षसी म्हणून 100 योजने पार करून अलीकडे आले. श्रीराम माझ्या आईला मातोश्री सीता मातेला तो रावण त्रास देतोय, त्याचा पात करा. होकार दिला आणि प्रभू रामचंद्रांनी लंकेवर स्वारी केली. 18 पद्म वानर सैन्य होतं महाराज. 18 पद्म. राणीच्या पालेरा खायरा. ज्ञानोबराय सांगतात, अरे झाडाचा पाला आणि फळं खाऊन प्रभू रामचंद्रांबरोबर देशाची सेवा केली. आणि या हरामखोरांना एवढा निधी मिळतो तरी देश खायला सुद्धा मागे पुढे विचार करत नाही. वरून म्हणतात आम्ही देशाची सेवा करतो. लाज वाटली पाहिजे आपण काय बोलतो आणि काय करतो. सेवा कशी करायची ती वानरांना विचारा. अरे माकडांना जे कळालं ते माणसांना कळत नाही. हे अलीकडचं दुर्दैव आहे. विठाला रामचंद्रांनी एकही माणूस नेला नाही. भांती माणसं किती आहे रामाला अगोदरच माहित होतं म्हणून वानर घेऊन गेले. प्रामाणिक जात ते पशुप्राण्याची. तुम्ही बघा एखाद्या कुत्र्याला जर तुम्ही प्रेमाने सांभाळलं ना, तो प्रेमानेच आपल्या मालकाची सेवा करतो. माणूस करणार नाही. माणूस गद्दार आहे, पशु गद्दार नाही. तुम्ही बघा बैलावर जर शेतकरी प्रेम करत असेल ना, किती रात्री जरी शेतकरी आला तरी बैल हुंबरून उठतो आणि आपल्या मालकाचं स्वागत करतो. ती त्याची जात आहे महाराज. प्रेम कसं करावं आणि कोणावर करावं हे पशूंना विचारा. काही दिलं नाही रामचंद्रांनी वानराला, काही दिलं नाही. आपल्याला मिळेल तो पाला आणि फळं खाऊन त्यांनी लंकेवर स्वारी केली.
धुवा उडवला राक्षसांचा. रावण घाबरला, माझं राक्षस सैन्य मरून जाईल, मला पराजय स्वीकारावा लागेल. त्यांनी कुंभकर्णाला उठवलं आणि तो समोर आला. 18 पद्म वानरामध्ये गंधमादन होतं, ते समोर आलं. कुंभकर्णाला आश्चर्य वाटलं. मोठीची मोठी बलाढ्य वानर माग आणि एक लहान सामान्य वानर पुढं आलं. म्हणून कुंभकर्णाने विचारलं, तुझं नाव? गंधमादन आहे. इथे कशाला आला? रामचंद्रांच्या बरोबर थोडा खालीचा वाटा माझी सेवा घडावी म्हणून मी या ठिकाणी आलो. कुंभकर्णाने काय विचारलंय का? वेड्या, तुझा प्राण माझ्या हातात आहे, रामाच्या कशाला नादी लागला? रावणाचा म्हण, मी तुला आता प्राणदान देतो. आपली जात असती तर लगेच बदलली असती. पैशाने रात्री बदलतात लोक. बरवासात होता नाही घरचा माणूस आपल्याला मत देईल का नाही, असली बदलणारी लोक आहे. पण तो गंधमादन होता. महाराज काय उत्तर दिलं त्यांनी? कुंभकर्ण, अरे रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा मला श्रीरामाचा म्हणून मरण्यात आनंद आहे, पण मी बदलणार नाही. ही निष्ठा संत शिकवतात. देहाला दुसरी धर्मनिष्ठा. मी निवृत्तीनाथांच्या व्यासपीठावर बोलतोय. 47 वर्षाचं वय माझं. सिनेमा आणि चित्रपट कसा असतो माझ्या दृष्टीला माहित नाही, पण छावा नावाचा आलेला चित्रपट पाहण्याचा मोह मलाही आवडला नाही. आणि तुम्ही पहा, त्याची गरज आहे. तो पहा निष्ठा काय असते, यांच्याकडून शिका महाराज. किती दिवस पुढे याच्या मागे गोंडा घोळ खिंडायचा आहे. लाचार व्हायचं, लाचारीचं रक्त नाही राजा, आपलं शुराचं रक्त आहे. म्हणून शुरांच्या गप्पा ऐका, शुरांच्या कथा ऐका आणि शुरांचे प्रसंग पहा. या लापटांच्या मागे हिंडू नका, पदरात काही पडणार नाही. विठाला चाकरी करत बसतात तर भिकारी राहावं लागेल. आपली खुर्ची दुसऱ्याला देण्याची सवय त्यांना नाही, ते संतात देऊ शकतात. हा फुले कधी बैसविले. संत जगामध्ये अशी एक देव सुद्धा नाही, देव आपली जागा दुसऱ्याला देत नाही, पण जगात संत असे ते आपली जागा दुसऱ्याला देतात. महाराज आपुले पदी बैसविले. म्हणून मोठ्यांच्या संगतीत राहा. भीमा इंद्रायणीच्या संगमावर त्या तुळापूरला मकरब खानाने बेसावध असताना शंभूराजांना पकडलं आणि बहादूरगडाला आणलं. बघा, आपण पाहिलं असेल ते. आणि औरंगजेबाच्या पुढे उभं केलं. धिप्पाड पोळा दिपळीदार शरीर पाहिलं आणि औरंगजेबाच्या अंगाला घाम फुटला होता. महाराज असलं शरीर, अज्यांचे मावळे तानाजी सारखे जर लोखंडाची पहार वापरत असतील, पहा त्यांचा राजा कसा असेल. महाराज ते असे बिस्किट आणि वडापाव खाऊन तयार झालेले पैलवान नव्हते, कसरतीची माणसं होती. महाराज ते कसरतीची. 30 किलोचं गोंडपट उचलायचं म्हणलं तर एका बाजूला बायको लागत आणि एका बाजूला नवरा लागतो. सगळं प्रदर्शनच राहतं आपलं गावात. एकच पिशवी राहते, एका बांधाला बायको, एका बांधाला नवरा. सगळ्या गावात आपलंच प्रदर्शन. अरे पहार वाकवणारी माणसं या देशात झाली. महाराज हे हास्यास्पद नाही, लांछनास्पद आहे. विठाला शंभूराजांना पाहिलं आणि औरंगजेबाने उसना आणलं. शंभूराजे धर्मांतर करा. धर्मांतर. रागवले शंभूराजे. डोळे इंगळासारखे झाले आणि स्वाभिमानी नजरेने शंभूराजे औरंगजेबाकडे पाहू लागले. त्या नीट औरंगजेबाला छत्रपती शंभूराजांची नजर सहन झाली नाही. बघा ती स्वाभिमानी. लावराच्या भात्यामध्ये अशा लालबुंद सळ्या तापवल्या आणि दोन्ही सळ्या शंभूराजांच्या डोळ्यात घातल्याबरोबर बोबळ जळून बाहेर पडले. महाराज दुसऱ्या दिवशी तोच प्रश्न आहे. शंभूराजे धर्मांतर केलं तर या देशामध्ये मिळवले राज्य औरंगजेब दान दे. माझी आवडती मुलगी मी पत्नी म्हणून देण्याकरता तयार आहे. शंभूराजांनी काय सांगितलं? स्वभार्या, तुझी बायको जरी गहाण ठेवली तरी मी धर्मांतर करणार नाही. जीप कापून त्यांनी कुत्र्याला खाऊ घातले. बस तिसऱ्या दिवशी चिमट्याने नख उपसली. अरे जिव्हाळी लागली तरी आपल्याला किती वेदना होतात. ज्यांची चिमट्याने नख उपसली, बटाट्याची साल सोलवी अशी त्यांची कातडी सोडून कारागृहामध्ये ठेवली.
तेवढ्यावर भागलं नाही. 40 दिवसामध्ये कुऱ्हाडीने एक अवयव तोडला, कुऱ्हाडीने. पण धर्मांतर केलं नाही का? चैत्र शुद्ध प्रतिपदा हा भारतीयांचा नूतन वर्षारंभ दिन. ध्यानात ठेवा, शहरातल्या लोकांना सांगतोय मी, हे ध्यानात ठेवा. 31 डिसेंबर नाही, जी माणसं 31 डिसेंबर साजरा करतील, डोळे झाकून समजा त्याची खानदानी हिंदू नाही, त्याच्या रक्तात इतर जातीची बेसळत असली पाहिजे. तो आपला नाही. आपण शालिवान शके राजाची अनुयायी आहोत. आणि भारतीयांचा नूतन वर्षारंभ दिन म्हणजे गुढी पाडवाच आहे, हे 100 वेळेला लक्षात ठेवा. गुढिया तोरण कधी म्हणून औरंगजेबाने गुढीपाडव्याच्या दिवशी गुढ्या उभारू नये याच्या करता आता परवा फाल्गुन मध्ये अमावस्येच्या रात्री, परवा फाल्गुन मध्ये अमावस्या, फाल्गुन मध्ये अमावस्येच्या रात्री शंभूराजांचं शरीर एकांतात कापलं बघा. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावरती काठीवर उभारलं. वीर शंभूराजाने आपला प्राण धर्माकरता दिला, पण धर्मांतर केलं नाही. धर्मनिष्ठा. न्यूझीलंड, नागालँड, केरळ, अर्ध नेपाळ औषधाला हिंदू राहिलं नाही. आणि आपली तरुण मुलं गुटखा तंबाखू खाट 1-1 वाजेपर्यंत गोट्यावर गप्पा मारतात. काय परिस्थिती देवया देशाच्या आणि धर्माची. आता जागा रे भाई बघा. धर्मरक्षावयासाठी करण्याटी आमाशी वाचा बोलू वेदनिती करू संती केली ते. महाराजांचा धर्माचे पालन हे तुकाराम महाराजांनी शोभाला शिकवलं. राजे, संन्यासी घेऊन कीर्तन ऐकण्याचं काम तुमचं नाही. धर्माचे पालन करणे पाखंड खंड हे ज्यामा करणे काम बीज वाढवावे ना. ही गाथा ज्ञानेश्वरी जोपर्यंत तुम्ही याची सेवा करणार नाही, तोपर्यंत संतांचे विचार आपल्या हृदयापर्यंत पोहोचणार नाही. राजा, किती दिवस कीर्तन ऐकायचे? 100 वर्ष कीर्तन ऐकून जर स्वप्नात भूत यायला लागली तर कायला ऐकायची ती कीर्तन? त्या कीर्तनाचा भाव, कीर्तनाचा संदेश आणि कीर्तनातले विचार घरी घेऊन जाता आले पाहिजे आणि आपल्या मुलांवरती बिंबवले पाहिजे. त्याच्याकरता कीर्तन व्यवस्था आहे. विठाला धर्म शिकवला संतांनी, देशनिष्ठा शिकवली संतांनी, नीती शिकवली. जोडोनी आणि तरी लोक आम्हाला विचारतात, महाराज मराठी ज्ञानेश्वरी आहे का? आता डोकं फोडून घ्यावं तुमच्या पुढं. खज्जेलवाना प्रयत्न आहे महाराज. लोकांना पेपर वाचायला वेळ आहे, कादंबऱ्या वाचायला वेळ आहे. अरे रात्री मोबाईल 1-1, 1:30, 2-2 वाजेपर्यंत मुलं खेळतात. पण 18 अध्यायाची ज्ञानेश्वरी कधी सेवा म्हणून सुद्धा माणसाने वाचली नाही. ती हातात सुद्धा लोक घेत नाही. त्याच्यातलं सायन्स बघा. मी केमिस्ट्रीचा एसपीचा क्रमांकाचा विद्यार्थी, मला माहिती ज्ञानेश्वर महाराजांचं सायन्स त्या ज्ञानेश्वरीत कसं आहे महाराज. हे वाचल्याशिवाय कसं कळेल? ती वाचा, ती वाचली तरच तुम्ही वाचा, नाही तर तुमचं ठरलेलं आहे कोण. ती वाचली तरच वाचा. वाचा विज्ञान. 3रं वर्ष आहे माझं. पहिल्या वर्षीचा अभंग माझा कारण 8 विषय. गेल्या वर्षीचा अभंग बरी मी ही वेळ आहे का नाही? तुमच्या नाही लक्षात राहणार. तुमच्या लक्षात राहिलं आम्हाला पुन्हा पुन्हा कसली संधी. तुमचं मिश्रण हेच वाक्याचं भांडवल. पहिल्या वर्षी तुम्हाला ज्ञानेश्वरीत काय ताकद ती सांगितली होती. स्पर्श करतो. नगर, नाशिक, पुणा आणि मुंबई 4 शहर असे तिथे 75% कॅन्सर या रोगाने माणसं ग्रस्त आहे. 75%, 75. त्याच्यात नाशिकचा नंबर पहिला आहे आणि मुंबईचा दुसरा आहे. मुंबईला दुधांमुळे कॅन्सर आहे. 75% मुंबईच्या लोकांना जर्सी गायांच्या दुधापासून कॅन्सर झाला आहे. आणि नाशिकच्या शहरामध्ये सगळ्या फळ आणि फळभाज्यांमुळे कॅन्सर आहे. आता त्याचा फार विस्तार नको. त्याला केमोथेरपी करण्याची पद्धती आहे. सायन्सचे विद्यार्थी माझ्या पुढे येते. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे 750 वर्षापूर्वी
कॅन्सर या थेरपीची प्रक्रिया दिलेली आहे. जगातला सगळ्यात विषारी सर्प कोब्रा आहे. त्यात पांढरा, त्याचं 20 कोटी रुपये पांढऱ्या कोबऱ्याचं, कारण तो दुर्मिळ आहे. तो अत्यंत औषधी आहे. जसं विशिष्ट प्रकारचा बेडूक आहे, त्याच्या वरचा जो तेलाचा तवंग त्या कातडीवरचा, तो कोड नावाचा आधार बरा करतो. विशिष्ट प्रकारचा बेडूक आहे. तसं कोबरा नावाचा सर कसलाही कोड असू द्या, त्या बेडकाच्या त्या वरच्या तेलकट पदार्थ तो निघतो, त्याची किंमतही भरपूर आहे. तो जर अंगाला लावला तो कोड नाहीसा होतो. कसलाही कोड असला कोड 2 कारणाने होतो, तो माझा विषय नाही. कोबरा नावाच्या सर्पाचं विष काढायचं, त्या विषाचा फक्त थेंब घ्यायचा, तो 40 अंश सेल्सिअस पाण्यामध्ये उकळायचा, त्याच्यावर आयुर्वेदाची मात्रा मारायची, विशिष्ट प्रकारची